आणि या क्षणाची एक मोठी बातमी, अजितदादा विमान अपघात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते। व्हीएसआर कंपनीची सीआयडी चौकशी सुरू झाली आहे आणि व्हीएसआरच्या व्हीके सिंग यांची आता चौकशी सुरू आहे। कंपनीचे अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे आणि मालक रोहित सिंग यांची चौकशी होण्याची आता शक्यता आहे। सीआयडीकडून व्हीएसआर कंपनीला प्रश्नावली देण्यात आलेली होती आणि त्यानुसार आता ही चौकशी सुरू झालेली आहे। सीआयडी चौकशी संदर्भात काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते आणि अजित पवार विमान अपघात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आता येते। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, व्हीएसआर कंपनीची आता सीआयडी चौकशी सुरू झाली, एक प्रश्नावली पाठवली आहे आणि व्हीएसआरचे व्हीके सिंग त्याचप्रमाणे रोहित सिंग यांची चौकशी होण्याची शक्यता आता दिसतेय। अनुपमा, जर बघितलं तर 28 जानेवारीला अजित पवारांनी जे विमान घेतलं होतं ते व्हीएसआर कंपनीचं आणि त्या कंपनीचा अपघात झाला होता। आता त्याच कंपनीचे जे मालक आहेत व्हीके सिंग, त्यांना या ठिकाणी आता सीआयडी ऑफिसमध्ये या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। माझ्या पाठीमागं तुम्ही या ठिकाणी पाहताय की मागील अर्धा तासांपासून या ठिकाणी त्यांची चौकशी जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर DGCAने जो 24 तारखेला जो रिपोर्ट दिला होता त्या रिपोर्टमध्ये प्रथमदर्शी तर व्हीएसआर जो कंपनी आहे व्हीएसआर, त्या कंपनीमध्ये काही दोष असल्याचं या ठिकाणी आपल्याला प्राथमिक माहिती मिळत होती। त्याच अनुषंगाने आता सीआयडी जी आहे ती चौकशी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। जर आतमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी विमान सेवाचे जे हवाई दलाचे जे काही अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ATCने कोणत्या प्रकारे माहिती दिली होती त्याची पण या ठिकाणी माहिती जी आहे ती अधिकाऱ्यांकडून घेतली जात असल्याची माहिती मिळते। खरं तर या ठिकाणी CIDकडून प्रश्नांची नियमावली जी आहे ती कंपनीला दिली होती, त्यामध्ये रोहित सिंग जे आहेत त्यांचीसुद्धा पण या ठिकाणी चौकशी होण्याची शक्यता आहे। मात्र कंपनीचे संचालक जे आहेत, मुख्य संचालक जे व्हीके सिंग, ते आता या ठिकाणी पुण्यातील CID ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या ठिकाणी आता त्यांची चौकशी सुरू आहे। या चौकशी दरम्यानमध्ये प्रामुख्याने त्यांच्या कंपनी म्हणजे ज्यावेळेस अजित पवारांचा अपघात झाला त्याआधी म्हणजे हे बुकिंग कुणी केलं होतं, त्याचं भाडं किती असणार आहे आणि जे वैमानिक होते त्यांची अदलाबदली कुणी केली होती, अशा अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी आता चौकशीमध्ये त्यांना विचारले जाण्याची शक्यता आहे। मागील अर्धा तासांपासून या ठिकाणी ते व्हीके सिंग जे आहेत व्हीएसआर कंपनीचे मालक, मुख्य मालक म्हटले जातात, त्यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। त्यांच्यासोबत कंपनीचे काही अधिकारीसुद्धा आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी आता या कंपनीवर गुन्हा दाखल होतोय का असा संशय या ठिकाणी व्यक्त केला जातोय। अर्थात रोहित पवार जे आहेत ते सातत्याने या प्रकरणामध्ये संशय व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतात। एवढंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सुद्धा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता। त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं होते की व्हीएसआर कंपनीचे जे मालक आहेत रोहित पवार, ते सुद्धा कॉर्पेटमध्ये झोपून जात असल्याचा तो व्हिडिओ होता। त्यामुळे सातत्याने व्हीएसआर जी कंपनी आहे विमान सेवा पुरवणारी, त्याचा आक्षेप जो आहे तो वारंवार व्यक्त केला जात होता आणि त्याच अनुषंगाने आता त्याची चौकशी जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकं काय पुढे येतं हे फार महत्त्वाचं असणार आहे, कारण रोहित पवारांनी जे काही पुरावे दिलेले आहेत किंवा त्यांची जी मागणी आहे त्यानुसार व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल होण्याची खरंय। आता या चौकशी अंती काय नेमकं होते, चौकशी किती वेळ चालते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। स्वतः व्हीके सिंग या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर काही ऑफिसर्स सुद्धा दिसतात, त्याच्या निश्चितच या चौकशीवर जरूर लक्ष ठेवून राहा। निलेश, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।